नमस्कार, मी अनिता कुडगावकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जुळ्या बाळांना आईचं दूध खरंच पुरतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो। कारण माझ्या सर्व्हिसमध्ये मी अनेक जुळे बाळं ही फक्त आईच्या स्तनपानावरती सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणलेली आहे। पण बऱ्याच वेळेस काय होतं की बाळं 2 जन्माला आली म्हटल्यानंतर कुठलाही विचार न करता सल्ला दिला जातो की तुम्ही एका बाळाला डब्याचं दूध सुरू करा। डब्याचं दूध हा शेवटचा पर्याय असावा असं मला वाटतं। कारण ज्यावेळेस आईलाच खरं दूध येत नाहीये किंवा आईची मानसिकता नाहीये किंवा आई खूप आजारी आहे आणि बाळ एकीकडे आणि आई एकीकडे आहे आणि ते दूध तिथून काढून तिथपर्यंत नेणं शक्य नाहीये आणि अशा अतिशय किचकट परिस्थितीमध्ये आपण डब्याचं दूध हा अंतिम पर्याय म्हणून निवडू शकतो। परंतु ज्यावेळेस बाळालाही स्तनपान करता येतंय, आईलाही दूध भरपूर आहे आणि याची कुठलीही खातरजमा न करता आपण डब्याचं दूध सुचवणं हा म्हणजे बाळाला त्या स्तनपानापासून वंचित केल्यासारखं मला असं वाटतं। तर ज्या अर्थी निसर्गाने तुम्हाला 2 बाळं दिली आहेत, म्हणजेच ते दोन्ही बाळांना पुरेल एवढं दूध आईच्या स्तनामध्ये आहे। पण हा विश्वास आपण आईला गरोदरपणापासून देणं अत्यंत आवश्यक आहे। कारण सोनोग्राफीमध्येच आईला कळालंय की मला 2 बाळं आहेत। म्हणजेच काय का तेव्हापासून तिच्या मनाची तयारी पाहिजे की मला दोन्ही बाळांना स्तनपान करायचं आहे आणि मग मी वरचं 6 महिन्यापर्यंत बाळाला वरचं काहीही देणार नाहीये। तर याचे म्हणजे न देण्याचे काय फायदे आहेत ते बघू आपण, की वरचं काहीही न दिल्यामुळे बाळाला जे काही वाढीसाठी आवश्यक घटक असतात ते आईच्या स्तनपानापासून पूर्ण मिळतात। बाळाला कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होत नाही आणि तयार होणारं दूध हे पूर्णप्रमाणे बाळाला गेल्यामुळे बाळाच्या पोटात गेल्यामुळे स्तनाचा जो काही रिकामेपणा म्हणतो आपण किंवा दुधाचा पूर्णपणे निचरा होतो आणि कुठल्याही प्रकारच्या दुधाच्या गाठी तयार होण्याचा धोका त्यामुळे राहत नाही। म्हणजेच काय तर बाळाला आणि आईला दोन्ही प्रकारे ह्या स्तनपानाचं फायदा होत असल्यामुळे आणि बाळाचा एकंदर विकास खूप चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे आपल्याला जुळ्या बाळांना फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचंय आणि ते त्यांच्यासाठी पुरेसं असतंय। पण असं करत असताना जर आपण चुकून डब्याचं दूध वर दिलंय आणि सांभाळ करणाऱ्या व्यक्तीला किंवा आईला पाहिजे तेवढी स्वच्छता घेता नाही आली आणि बाळाला जर जंतुसंसर्ग झाला तर त्या जंतुसंसर्गाच्या माध्यमातून त्याला जुलाब, उलट्या, अतिसार वगैरे होऊन त्याच्या वजनामध्ये तर घटच होईल। पण हे जर लवकर कंट्रोलमध्ये नाही आलं तर त्या बाळाच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता असते। तर मग हे सगळे दुष्परिणाम लक्षात घेता माझ्या सर्व जुळ्या मुलांच्या आईला अशी विनंती राहील की त्यांनी 6 महिन्यापर्यंत फक्त त्यांचं आणि त्यांचं दूध द्यावं आणि मग 6 महिन्यानंतर आपण इतर आहारासोबत स्तनपान देखील चालू ठेवायचे। मात्र यासाठी कुटुंबियांचा पाठिंबा असणं फार गरजेचं आहे। कारण एका बाळासाठी जवळपास दिवसभरातून 24 तासातून 3 ते 3.5 तास आईला स्तनपानासाठी द्यावे लागतात। मग जुळी बाळं जर असतील तर स्तनपानासाठी लागणारा वेळ हा 5.5 ते 6 तास असू शकतो किंवा असतो तो। मग अशा वेळेस घरकामामध्ये जर कुटुंबियांनी सपोर्ट केला तर जुळ्या मुलांना संपूर्णपणे स्तनपान देणं आईला करणं सोपं जाईल आणि जुळी बाळं देखील लवकरात लवकर म्हणजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये ती सर्वसाधारण मुलांच्या रांगेमध्ये येतील। म्हणजे जरी जन्मतः कमी वजनाची बाळं जन्माला आली तरी आईच्या स्तनपानाच्या विश्वासावर आपण ती बाळं लवकरात लवकर साधारण श्रेणीमध्ये आणू शकतो आणि त्यांच्या विकासाचा जो काही क्रम आहे तो खूप चांगल्या पद्धतीने गाठू शकतो। तर माझी सर्वांना ही विनंती राहील की ह्या विचारावर ठाम राहा आणि स्तनपानावरती बाळाला मोठं करा। तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया आणि पुन्हा छान छान व्हिडिओसाठी भेटू परत आणि आजच्या व्हिडिओसाठी मी रजा घेते। नमस्कार।